वेलकम ऑल ऑफ यू. तुमचं स्वागत आहे स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, अपकमिंग एक्झाम म्हणजे 2025ची असलेली राज्यसेवा किंवा UPSC असेल, तर त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपल्याला अभ्यासाची तयारी करायची असेल तर शाश्वत स्वरूपामधली ती तयारी असायला पाहिजे. का? होणारी कॉम्पिटिशन्स, येणारी स्पर्धाची असलेली डेप्थ ऑफ नॉलेज आणि ह्या सगळ्यांचा जेव्हा परिपाक बघतो तर त्यावेळेस आपल्याला एक त्या पद्धतीची असलेली शाश्वत स्वरूपामध्ये तयारी असणं गरजेचे आहे. मग यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी आणि मी ॲडव्होकेट सुधीर बोडखे आज करंट अफेअर्सच्या कॅप्सूल्समध्ये आपण परत भेटणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ह्या पर्टिक्युलर असलेल्या सिरीजमध्ये नेमकं काय असणार आहे, तर ह्या सिरीजमध्ये आपण एक्झॅक्टली मागच्या महिन्यामध्ये कशा पद्धतीचे असलेले महत्त्वाचे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे त्या इम्पॉर्टंट टॉपिक्सला समराइज करून एक विशिष्ट दर्जाच्या स्वरूपामध्ये आणि एक्झामला ओरिएंटेशनली धरून आपण तयारी करणार आहोत. मग चला मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या असलेल्या ह्या टॉपिक्सच्या माध्यमातून. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीला ॲनालिसिस करतो तर त्याची असलेली पार्श्वभूमी पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. फक्त आपण करंट अफेअर्स पाठ करतोय आणि ते वाचन करतोय तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता त्याचं सखोल ॲनालिसिस होणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारचं असलेली ही एक हेडिंग होती किंवा त्या प्रकारची असलेली त्या बातमी होती. त्या बातमीमध्ये काय सांगितलं होतं की नीती आयोगाने डिकार्बोनायझिंग ट्रान्सपोर्ट 2023च्या दिशेने काय केले आहे, पावलं उचललेले आहे. तर आता आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की डिकार्बोनायझिंग ट्रान्सपोर्ट म्हणजे काय आणि त्या पद्धतीच्या माध्यमातून याचा रिलेशन GS पेपर 3 सोबत कसा लागू शकतो. मग याचं ज्यावेळेस आपण अवलोकन करतो तर त्यावेळेस आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. जसं की डिकार्बोनायझिंग ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, तर एका प्रकारची आपल्याकडं जी ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ती सध्या कशी आहे, तर डिझेल किंवा पेट्रोलवर आहे. मग अशा गोष्टीमुळे भारताच्या असलेल्या ह्या प्रदूषण असलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला हे जे वातावरण तयार झालेलं आहे याच्यामुळे काय होत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आजार जडत आहे. मग याच्यामध्ये एन्व्हायरमेंट पोल्युशन सोबत वॉटर पोल्युशन होत आहे, सोबतच एअर पोल्युशन होत आहे, नॉईज पोल्युशन ही होत आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला बेसिकली ट्रान्सपोर्टमध्ये आपल्याला काहीतरी बदल करणं ही जेव्हा आपल्या काळाची गरज आहे, तर ह्या काळाच्या गरजेला ओळखून नीती आयोगाने अशा पद्धतीचं असलेलं पहिल्यांदा डिकार्बोनायझिंग ट्रान्सपोर्ट नावाची कॉन्सेप्ट आता ही तयार केलेली आहे. मग याच्या संदर्भामध्ये आता एका प्रकारचा अहवाल जारी करून किती महत्त्वाची गरज आहे की आपल्याला जी ट्रान्सपोर्ट आहे त्या ट्रान्सपोर्टमधून आता झिरो इमिशन्स म्हणजे ज्या पद्धतीने जे कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतोय तो कार्बन डायऑक्साईड बाहेर न पडून देणे हा सगळ्यात प्रामुख्याने काय असणार आहे, वचनबद्धता असणार आहे. मग याच्यासाठी आपण त्या गोष्टीला डोक्यामध्ये धरून आपला जो कोणताही ट्रान्सपोर्ट असणार आहे तो ट्रान्सपोर्टला आपण काय करायचं आहे, डिकार्बोनाइज करायचं आहे. म्हणजे CO2 किंवा इतर जे ग्रीन हाऊस गॅस असणार आहे तर त्याचं असलेलं काय करणे, कमी करणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखाद्या गाडीमधून CO2 बाहेर निघतो किंवा कार्बन मोनॉक्साईड बाहेर निघतो किंवा नायट्रोजन बाहेर निघतात तर त्यावेळेस त्याचं असलेला परिणाम हा फक्त लाईव्हलीहूड म्हणजे जे जीवन जगताय त्यांच्यावर न होता त्याचा पब्लिक ॲट लार्ज लोकांनाही त्रास होतो आणि सोबतही बाजूचे असलेले वन्यजीव जे प्राणी आहे त्यांनाही काय होत असतो, प्रॉब्लेम होतोय. मग अशा संदर्भामध्ये हे जे नीती आयोग आहे तर नीती आयोगाने त्या प्रकारच्या गोष्टीवर फोकस केलेला आपल्याला दिसून येत आहे. जर मग आपण याचा बॅक टू बेसिक आपण जर अभ्यास केला तर त्या संदर्भामध्ये आपल्याला काय दिसून येते की 2021च्या माध्यमातून याचं ॲनालिसिस केलं तर आपल्याला देशातील एकूण हरित जे वायू आहे, जेव्हा आपण ग्रीन हाऊस गॅस म्हणतो, ज्याच्यामुळे कुठेतरी आपला ग्लोबल वॉर्मिंग वाढत चाललेलं आहे, त्याचा परिणाम किंवा त्याचं जे उत्सर्जन आहे त्याच्यामध्ये वाहतुकी क्षेत्राचं नियर टू बी सुमारे आपल्याला 14 ते 15% योगदान आपल्याला दिसतंय. म्हणजे ग्रीन हाऊस गॅस जी आहे, आपण ग्रीन हाऊस गॅस आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टचं योगदान किती आहे, 14 ते तब्बल 15% आपल्याला दिसून येत आहे. आणि याच्यामध्ये विशेषतः 90% याचा कॉन्ट्रीब्युशन कशामध्ये आहे, रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून आहे. म्हणजे आज जे ट्रान्सपोर्ट होत आहे, मग आज आपण एवढे मोठमोठे रस्ते बांधतोय, एवढ्या सगळ्या गोष्टीची डेव्हलपमेंट करतोय, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करतोय, परंतु ह्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमुळं जर एन्व्हायरमेंट खराब होत असेल, माणसाचं असलेलं आरोग्य खराब होत असेल किंवा प्रत्येक गोष्टीला जर हार्म होत असेल तर याच्यावर काळजी करणं गरजेचं आहे. परिणामी आपल्याला ह्या गोष्टी कमी करण्यासाठी आपण स्वतः भारत सरकारने स्वतःला टार्गेट्स दिलेले आहे आणि त्या टार्गेटमध्ये सांगितलेलं आहे की 2070 पर्यंत
कधीपर्यंत? 2070 पर्यंत आपल्याला शून्य उत्सर्जन म्हणजे ज्याला आपण झिरो इमिशन्स म्हणतो ते आपल्याला काय करायचं आहे, तिथं अचीव्ह करायचं आहे. म्हणून बघा आज विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण गाडींचं असलेलं प्रोडक्शन बघतो तर त्याच्यामध्ये बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या असेल किंवा त्या स्वरूपातलं CNG गॅस असेल, अशा विविध प्रकारचे अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट्स आपण काय करतोय, बनवतोय किंवा त्याच्या स्वरूपाच्या माध्यमातून त्या गोष्टी तयार करण्याचा वाव देतोय. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून जर आपण वाढवलं तर ऑटोमॅटिकली गव्हर्नमेंटच्या ह्या कृतीला लोक पण प्रतिसाद देत आहेत. आज आपल्याकडे इलेक्ट्रिक बाईकवर जास्त डिमांड वाढलेली आहे. भले की त्याची ड्युरेबिलिटी कमी असेल परंतु आपण हे अल्टरनेटिव्ह शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. मग अशा प्रकारचं असलेलं ज्यावेळेस हा अहवाल तयार केला गेला तर पर्टिक्युलर ह्या गोष्टीवर काही गोष्टी रिकमेंडेटिव्ह स्वरूपामध्ये इंडियन गव्हर्नमेंटला सांगण्यात आलं. मग काय सांगितलं ह्या अहवालामध्ये, तर इन्क्रीज रिलायन्स टू झिरो कार्बन इलेक्ट्रिसिटी, म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी तिथं वापरा तुम्ही की जिथे इलेक्ट्रिसिटी जर तुम्हाला प्रोड्यूस करायची असेल तर तिथं झिरो कार्बन काय झाला पाहिजे, युटिलाइज झाला पाहिजे. आज बघतोय आपण की पवन ऊर्जा असेल किंवा त्या प्रकारची हायड्रो इलेक्ट्रिसिटी असेल, ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आज भारतामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यावर काय करतोय, आपण फोकस करतोय. मग हे अहवालामध्ये सांगितलेलं आहे की आता बस झालं, कोळसा प्रोडक्शन करायचा, कोळशामधून त्या प्रकारची असलेली थर्मल एनर्जी करायची आहे, ही पूर्णपणे काय केली पाहिजे, स्टॉप केली पाहिजे. सोबतच मार्केट कशा प्रकारे चालवलं पाहिजे, तर मार्केट हे पॉवर टू एक्स फ्युल्स मध्ये केलं पाहिजे. एक्स फ्युल्स म्हणजे काय, अल्टरनेटिव्ह फ्युल्स, जसं की लिथियमची बॅटरी आणायला पाहिजे, कारण की आता त्या प्रकारचं असलेलं तुमचं आता बॅटरीच्या स्वरूपामध्ये कामकाज जास्त वाढणार आहे. सोबत CNG आहे, LPG आहे, अशा विविध प्रकारचे जे अल्टरनेटिव्ह आहे. आता तर नितीन गडकरी साहेबांनी हायड्रोकार्बनच्या स्वरूपामध्ये गाड्या चालवल्या जाणार आहे किंवा हायड्रोजनवर गाड्या चालवल्या जाणार आहे, यावरही भाष्य केलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीचं असलेलं जे अहवालामध्ये रिकमेंडेशन दिलेलं आहे, हे जर प्रॉपरली एक्झिक्यूट केलं तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, आपल्याला त्या प्रकारचा युटिलाइज करता येईल. परंतु प्रश्न निर्माण होतो की प्रत्येक व्यक्तीला अफोर्डेबल रेटवर ह्या गोष्टी खरेदी करता येतात का? बिलकुल नाही. जर आज मला 2 व्हीलरची इलेक्ट्रिसिटी गाडी घ्यायची असेल तर तब्बल 1.5 लाख रुपये हातात मोजावं लागतात. मग अशा वेळेस गव्हर्नमेंटनी ह्या गोष्टीला डोक्यामध्ये ठेवून त्याच्यावर सबसिडी दिली पाहिजे. म्हणून तिथं फॉसिल फ्यूल सबसिडीज काय करायला पाहिजे, तिथं दिल्या पाहिजे. मग फॉसिल फ्यूल सबसिडीज कमी करणे किंवा त्या प्रकारचे त्याचा रेट वाढवणे असंही करता येऊ शकतं. नॉन फॉसिल फ्युल्सवर सबसिडी द्यायचं, जसं की पवन ऊर्जा, कोणी सोलार पॅनल बसवत असेल त्याला सबसिडी द्या, कोणी इलेक्ट्रिक गाडी घेत असेल त्याला सबसिडी द्या. म्हणजे एका वेगळ्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये ह्या गोष्टी करायला पाहिजे, जेणेकरून कार्बन डायऑक्साईडचं इमिशन काय होणार आहे, कमी होणार आहे. त्याच्यानंतर एक पॅटर्न राबवला पाहिजे. त्या पॅटर्नला म्हणलं जातं अवॉइड, शिफ्ट आणि इम्प्रूव्ह स्ट्रॅटेजी. तुम्ही काय गोष्टी करा, काही गोष्टी अवॉइड करा की यू शुड नॉट बी युटिलाइज द कोल ॲज द प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी, देन यू कॅन शिफ्ट टुवर्ड्स द अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस और टू can be improvise that particular things which are necessary for the development of an environment. जर तुम्हाला एन्व्हायरमेंटला इम्प्रूव्ह करायचं असेल तर तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. अशा प्रकारचा सविस्तररित्या ह्या गोष्टीमध्ये केलेला आपल्याला दिसून येते. म्हणजे एका प्रकारचा अहवाल हा भारताच्या असलेल्या दूरगामी परिणामावर कसा फोकस करतोय याच्यावर काय करतोय, भाष्य करतोय. आता विद्यार्थी मित्रांनो, जर त्याच्या पुढचं बघायला गेलं तर गव्हर्नमेंटनी काय इनिशिएटिव्ह घेतलेला आहे याच्या पहिले आणि आता सध्या कशामध्ये प्रेझेंट कंटेक्स्टमध्ये लढत आहे. मग अशा वेळेस भारत स्टेज 6 जो आहे तो आपण तिथे इंट्रोड्यूस केलेला आहे. हा एका प्रकारचा असलेला नॉर्म्स आहे. आज आपण बघतोय प्रत्येक गाडीवर अशा प्रकारचा लिहिलेला आहे BS6 किंवा त्या प्रकारचा असलेला BS4. मग आपल्याकडं आपण 4 आणला होता आणि 4 नंतर आपण डायरेक्ट स्विच कुठं केलं, 6 वर केलं. म्हणजे एका प्रकारे हे नॉर्म्स असतात. फॉर एक्झाम्पल, मला गाडी बनवायची असेल, मी गाडीचा मॅन्युफॅक्चर असेल तर ते काही नॉर्म्स आहे, त्या नॉर्म्सनुसारच ती गाडी बनवल्या जाणार आहे. जसं की तुम्ही कार्बन डायऑक्साईडचे असलेले जिथं फिल्टरिंग होणार आहे त्या फिल्टरच्या इथे मला काहीतरी इक्विपमेंट बसवावं लागणार आहे की ज्याच्या माध्यमातून माझी गाडी काय होणार नाहीये, जास्त कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड अशा प्रकारचे जे वायू आहे ते वायू काय करणार नाही, इलिमिनेट करणार नाही. मग अशा पद्धतीचं असलेलं भारत स्टेज 6 नावाचं काही स्टँडर्ड्स आहे ते आपण सध्या लॉन्च केलेलं आहे. प्रत्येक गाडीवर तुम्हाला हा स्लोगन दिसणार आहे. त्याच्यानंतर फोरम ऑफ डिकार्बनायझिंग ट्रान्सपोर्ट इन इंडिया बाय नीती आयोग आणि WRI इन इंडिया. मग अशा प्रकारचा आपण एक फोरम पण तयार केला आहे. मग फोरम कशासाठी तयार केलंय, तर हा एका प्रकारचा विचार गट आहे. काय आहे, विचार गट. त्याला आपण इंग्लिशमध्ये थिंक टँक म्हणतो. काय म्हणतो, थिंक टँक म्हणतो.
मग हा थिंक टँक काय करतो, इंडियन गव्हर्नमेंटला त्या प्रकारचं असलेलं मार्गदर्शन करतो की आपल्याला ह्या गोष्टी आता बदलाव्या लागणार आहे. त्याच्यानंतर इंडियन गव्हर्नमेंटने काय केलं, फेम इंडिया नावाची स्कीम काढलेली. कोणती, फेम इंडिया. मग फेम इंडियाच्या संदर्भामध्ये काय आहे की त्या प्रकारचं असलेलं जी पण आपली इलेक्ट्रिसिटी असणार आहे, विशेषतः पब्लिक ट्रान्सपोर्ट, कोणतं, पब्लिक ट्रान्सपोर्ट जे पण आपण बनवणार आहे ते सगळं कशाच्या माध्यमातून असणार आहे, फेम इंडिया नावाच्या स्कीम मध्ये. मग अशा वेळेस आपल्याला काय दिसतंय की फेम इंडिया नावाच्या स्कीम मध्ये आपण प्रोडक्शन कशावर फोकस करतोय, तर इलेक्ट्रिक मोबिलिटीवर काय करतोय, आपण फोकस करतोय. म्हणजे आपल्याकडे जेवढी पण पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, इंडिव्हिज्युअल पर्सनल ट्रान्सपोर्ट असेल, ते कसे असणार आहे, तर इलेक्ट्रिकवर डिपेंड असणार आहे. कशावर असणार आहे, इलेक्ट्रिकवर डिपेंड असणार आहे. मग इलेक्ट्रिकच्या गोष्टी वापरणं हा त्याचा मूळ काय असणार आहे, गाभा असणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे की इंटेन्सिव्ह अंडर द प्रोडक्शन लिंक इंटेन्सिव्ह स्कीम्स. म्हणजे आपल्याकडे जे काही प्रोडक्शन करणार आपण त्या प्रोडक्शनला एका प्रकारची असलेली आपण काय करणार आहे, मुभा देणार आहे. फॉर एक्झाम्पल, मी जर एखाद्या गोष्टीचं प्रोडक्शन करत असेल आणि त्या प्रोडक्शन मधून कार्बन डायऑक्साईड 0 इमिट होत असेल, कार्बन मोनॉक्साईड 0 इमिट होत असेल, तर अशा वेळेस मला गव्हर्नमेंट एक वेगळ्या पद्धतीचं बक्षीस देईल की अरे वा बोडके साहेब, तुम्ही चांगल्या पद्धतीचं प्रोडक्शन काढलेलं आहे. मग अशा वेळेस तुम्हाला गव्हर्नमेंट काय करणार आहे, काइंड ऑफ आपण म्हणतो ना बक्षीस असेल किंवा टॅक्सेशन एक्झम्पशन असेल किंवा विविध प्रकारच्या असलेल्या सवलती देणार आहे. मग हे सगळ्या जेव्हा गोष्टी करतो तर त्यावेळेस इंडियामध्ये बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाल्याशिवाय राहत नाही. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपण काय केलेल्या आहे, तिथं दिलेल्या आहे. आलं लक्षात. मग ही होती फक्त एक न्यूज. बघा, एका न्यूजला आपण एन्व्हायरमेंट, त्या प्रकारचं असलेलं इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर पॉलिटी, ह्या सगळ्या अँगलने आपण तिथं डिस्कस केलेलं आहे. मग पॉलिटीच्या अँगलने काय डिस्कस करू शकतो की नीती आयोग काय आहे, नीती आयोग तुमच्या असलेल्या इकॉनॉमिक्समध्ये पण कन्सर्न आहे, एन्व्हायरमेंटचं असलेलं आपण PM मॅटर्स जे आहे, पर्टिक्युलेटेड मॅटर्स, याच्यावरही भाष्य करू शकतो. अशा विविध प्रकारच्या संकल्पनेच्या आधारावर तुम्ही हेला रिलेट करू शकतात. आलं लक्षात. आता त्या पद्धतीचं आहे दुसरं एन्व्हायरमेंटच्या संदर्भात असलेली पुढची न्यूज आहे ती म्हणजे काय, प्लास्टिक ओव्हरशूट डे 2023. मग आता हा फार मोठा कन्सर्न आहे की पिक्चरमध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर डायलॉग आहे, इस दुनिया में सिर्फ एक ही चीज बची रहती है, वो है प्लास्टिक आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण जर उपहासात्मक बोलायचं म्हटलं तर त्याला म्हणतो की तुझं जीवन हे प्लास्टिकासारखं आहे की जे कोणत्याही स्वरूपातलं कामाचं नाहीये. मग अशा पद्धतीला ह्या गोष्टी का बोलल्या जातात, तर कारण की आज भारतीय समाजामध्ये, विशेषतः भारतामध्ये आणि जगाच्या स्तरावर प्लास्टिकचा जो उपयोग आहे, जी युटिलिटी आहे ती कशी आहे, अनब्रेकेबल आहे, अनस्टॉपेबल आहे. मग अशा संदर्भामध्ये आपल्याकडं प्लास्टिक ओव्हरशूट डे 2023 काय केलेलं आहे, आपण दाखवलेलं आहे. मग याचा अर्थ काय होतो, ओव्हरशूट डे, की ज्या ठिकाणी प्लास्टिकचे प्रमाण काय आहे, जागतिक कचरा व्यवस्थापनाच्या क्षमतेपेक्षा काय आहे, जास्त आहे. मग असा डे, असा दिवस भारताने अनुभवला तो म्हणजे 28 जुलै 2023. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की जागतिक स्तरावर जिथं प्लास्टिक डंप केलं जातं त्याची जर आपण डेन्सिटी काढली तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये भारताला 28 जुलै 2023ला असं सापडलं की भारतामध्ये जे प्लास्टिकचे जे डंप केल्या जात आहे, जे साठवणूक केल्या जाते, जो केर कचरा टाकला जातोय, तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त जागतिक स्तरावरच्या क्षमतेपेक्षा भारतामध्ये काय आहे, जास्त आहे. म्हणजे ही एका प्रकारची शोकांतिकाची गोष्ट आहे, एका प्रकारे काळजी करण्याची गोष्ट आहे की भारतासारख्या असल्या एवढ्या विकसनशील देशांमध्ये जर ओव्हर बर्डन और ओव्हर युटिलायझेशन ऑफ द प्लास्टिक असेल तर कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. मग हे प्रॉब्लेम्स एन्व्हायरमेंटलाही होणार आहे आणि त्या पद्धतीच्या असलेल्या मनुष्य वस्तींनाही होणार आहे, हे आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा संदर्भामध्ये त्यांनी अहवाल सादर केला. त्या संस्थेचं नाव काय आहे, रिसर्च कन्सल्टन्सी अर्थ ॲक्शन्स म्हणून EA म्हणून एक आहे. त्या संस्थेने सांगितलेलं आहे की यावर्षी सुमारे 68,64,299 टन एवढा अतिरिक्त प्लास्टिक कचरा काय आहे, निसर्गात संपलेला आहे किंवा त्या प्रकारचा डम्पिंग झालेला आहे. म्हणजे एका प्रकारे मानवीय प्रजातीने कोणत्या स्वरूपामधलं असलेलं प्लास्टिक यूज केलेलं आहे हे आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग जर आपण जागतिक स्तरावर जर आपण विचार करायला गेलो तर त्या स्वरूपामध्ये आपल्याला काय दिसतंय की नियर टू बी 37% काय 37% एकूण प्लास्टिकच्या व्यावसायिकरणाचे अंदाज आपल्याला तिथं बांधलेले आहे. म्हणजे अशा प्रकारचं असलेलं एकूण जे
प्लास्टिक आहे तर त्याचा 37% आपण काय केलेलं आहे, एका प्रकारे यूज केलेला आहे, ज्याला आपण सिंगल यूज प्लास्टिक म्हणतो. 37% त्याच्यामध्ये सापडलेलं आहे. एवढं भीषण परिस्थितीमध्ये आपल्या भारतामध्ये किंवा जगाच्या स्तरावर अशा स्वरूपात प्लास्टिक यूज केलेलं दिसून येत आहे. मग अशा संदर्भामध्ये आपल्याकडं कचरा व्यवस्थापन क्षमता असूनही त्या प्रकारे 2040 पर्यंत जागतिक प्लास्टिक प्रदूषण तिप्पट होण्याचा काय दिला आहे, अंदाज दिला आहे. म्हणजे एका प्रकारे आपण म्हणू शकतो ही एक भयावह परिस्थिती निर्माण होणारी शंका आहे की ज्याच्या माध्यमातून भारतासारख्या असलेल्या आणि जगासारख्या अनेक देशांमध्ये हा जो भयंकर गोष्ट दिसतीये त्याचा काय होऊ शकतो, प्रादुर्भाव नक्की होऊ शकतो. मग जर आपण त्याचं अनालिसिस केलं मित्रांनो तर त्याच्यावर आव्हाने आणि त्याच्यावर उपाय काय, मग कारण की फक्त आव्हाने माहिती असताय आणि तुम्ही त्याच्यावर उपाय करू शकत नसेल तर त्याचा प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतो. मग अशा संदर्भामध्ये आव्हाने आणि उपायमध्ये काय आहे तर भारताने एक त्या प्रकारची असलेली स्कीम लॉन्च केली आहे किंवा एका त्या प्रकारचं असलेलं याला टॅकल करण्याची डोकं लावलेलं आहे किंवा त्या प्रकारचं असलेलं इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे. ते म्हणजे काय, विस्तारित उत्पादक जबाबदारी, एक्सटेंडेड प्रोड्युसर लायबिलिटी म्हणून नावाची कॉन्सेप्ट ती काढलेली आहे. आणि ह्या कॉन्सेप्टच्या आधारावर जो कोणी व्यक्ती त्या प्रकारचं उत्पादक बनवत असेल, फॉर एक्झाम्पल मी हा पेन बनवतोय आणि हा पेन बनला आहे प्लास्टिक पासून, तर माझी लायबिलिटी ही असेल की याच्यामध्ये यूज करणारा जो प्लास्टिक असेल तो इट शुड नॉट बी अ सिंगल यूज प्लास्टिक. सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे काय, एकदा यूज केलं नंतर फेकून दिलं, तसं नसायला पाहिजे. म्हणजे याची ड्युरेबिलिटी तेवढी असायला पाहिजे. जर आपण जनरलाइज बघायला गेलं तर 50 मायक्रॉन पेक्षा कमी असलेले जे तुमचे असलेले प्लास्टिक असतात ते सिंगल यूज प्लास्टिक असतात. परंतु 50 मायक्रॉन पेक्षा जास्त मोठे असलेले जे प्लास्टिक आहे ते इट कॅन बी रिसायकल और इट कॅन बी रियूज. म्हणून बघा ना, कधी कधी आपल्याकडं कपड्यांच्या बॅगी असतात बघा किंवा तुमचं असलेलं प्लास्टिकच्या बॅग असतात, त्या आपण यूज करतो, त्याची ड्युरेबिलिटी काय असते, जास्त असते. परंतु केळी घेतली तर त्याच्यासाठी किंवा वडापाव घेतला त्यासाठी कॅरी बॅग देता, ते सिंगल यूज प्लास्टिक आहे. म्हणजे यूज करायचं आणि फेकून द्यायचं. वी नेव्हर टू बी यूज दॅट बाय रिसायकल. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून जो कोणी त्याला प्रोड्यूस करत असेल तर त्याची लायबिलिटीज आपण काय केलेली आहे, इथं एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986च्या माध्यमातून सांगितलेले आपल्याला दिसून येते. मग अशा संदर्भामध्ये आपल्याला ती कॉन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे, एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी किंवा लायबिलिटी आपण त्याला म्हणतो. मग याच्यामध्ये काय असणार आहे की तुमची असलेली जो उत्पादक आहे त्याची जबाबदारी आहे की तुम्ही उत्पादकांना पर्यावरणपूरक उत्पादने डिझाईन करण्यास प्रोत्साहित केलं पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल मी जर एखादा प्रोड्युसर असेल, मी तुम्हाला आत्ता उदाहरण दिलं, मी हा पेन यूज करतोय किंवा हे पेन बनवतोय, मग अशा वेळेस माझं हे पेनाचं जे स्ट्रक्चर आहे याला यूज करणारं जे प्लास्टिक आहे याला मान्यता देता वेळेस गव्हर्नमेंटने चेक केलं पाहिजे. मग गव्हर्नमेंटने मला विचारलं पाहिजे, सुधीर बोडके सर तुम्ही हे बनवताय, परंतु हे बनवताय वेळेस तुम्ही जर याच्याऐवजी अल्टरनेटिव्ह वापरलं जसं की लाकूड असेल किंवा तुमचं असलेलं लॉंग लाईफ असलेलं ड्युरेबिलिटी असलेलं प्लास्टिक असेल किंवा दुसरं कोणतं असेल तर ते जमणार नाही का. मग अशा वेळेस त्या प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून इथं जो प्रोडक्शन करणार असेल त्या प्रोडक्शनची ही रिस्पॉन्सिबिलिटी असेल की तो प्रोडक्शन पर्यावरणपूरक असायलाच पाहिजे. म्हणून बघा आज ज्या पद्धतीने जेवढं पण काही प्रोडक्शन होता त्या प्रोडक्शनची असलेली महती आणि त्या प्रोडक्शनची असलेली इत्थंभूत माहिती त्या प्रोड्युसरला द्यावीच लागतात. मग अशा ह्या गोष्टीच्या माध्यमातून लोकांना कळलं पाहिजे की हे कशा पद्धतीने बनलं आहे, कोणत्या स्वरूपात बनलेलं आहे आणि त्याची असलेली युटिलिटी कितीपर्यंत असणार आहे. जर मला माहिती असेल की ह्या प्लास्टिकची युटिलिटी 1 दिवसाची आहे, मग आय शुड नॉट बी ब्रॉट इट, मी ते घेतलं नाही पाहिजे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही म्हणताय की तुम्हाला एखादी गोष्ट बनवायची असेल तर त्याच्या वेळेस ही रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे आणि ही रिस्पॉन्सिबिलिटी जर प्रत्येकाने फॉलो केली तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, त्याचा फायदा होणार आहे. आज आपण बघतोय की भारतामध्ये सर्वात जास्त तमिळनाडूचा कोस्ट घ्या, आंध्र प्रदेशचा कोस्ट घ्या किंवा बेंगलुरू घ्या, याच्यामध्ये हायेस्ट स्वरूपातलं प्लास्टिकची काय होत आहे, युजेबिलिटी होत आहे. म्हणून बघा काही ठिकाणी आता पेपरच्या बॅग आहे, काही ठिकाणी त्या प्रकारे प्रोत्साहन केलं जातं की प्लास्टिक नका यूज करू. मग हे तुमच्या प्रोड्युसरला पण काय केलेलं आहे, त्या पद्धतीने बंधनं घातलेली दिसून येत आहे. उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाच्या
पूर्ण व पुनर्वापराच्या आर्थिक किंवा शारीरिक ताणाचा सामना करताना अधिक टिकाऊ आणि पर्यावरण अनुकूल उत्पादनाची रचना करण्यासाठी भाग पाडला पाहिजे. कमी साहित्य वापरून अधिक काळ टिकणारे प्लास्टिक तुम्ही वापरलं पाहिजे आणि तुमच्या असलेल्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ई कचरा हा जो निर्यात केला जाणार आहे तर त्याची असलेली ही जी सगळी माहिती आहे ती माहिती तुमच्याकडे असली पाहिजे. मग ऑटोमॅटिकली अशा प्रकारचा जो डे आपण बघतोय म्हणजे ही दुर्भाग्यवश आहे की 28 जुलै 2023 ला ह्या गोष्टी आपल्या बघायला भेटत आहे, तर हे ओव्हरशूट डे हा कधीही नंतर बघायला भेटावं नाही ही ईश्वरचरणी इच्छा. आलं लक्षात. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून हे आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये वापर करू शकतो. आलं लक्षात मित्रांनो. मग ह्या दोन ज्या गोष्टी होत्या त्या कशा संदर्भात होत्या तर ते तुमचं असलेलं पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटच्या संदर्भात असलेल्या गोष्टी होत्या. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एन्व्हायरमेंटच्या संदर्भामध्ये वेगवेगळे डायमेन्शन आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो कव्हर करू शकतो. आता पुढचं आहे पॉलिटीच्या ओरिएंटेशनने. मग पॉलिटीच्या ओरिएंटेशनने ज्यावेळेस आपण बघतो तर आपल्याकडं सध्या चर्चा चालू आहे ओबीसी ओबीसी ओबीसी. एक तर ओबीसीच्या संदर्भामध्ये रिझर्वेशन पॉलिसी असेल आणि त्या रिझर्वेशनच्या पॉलिसीला रिलुक करण्यासाठी आपण विविध प्रकारच्या असलेल्या समित्या स्थापन केलेल्या दिसून येत आहे. मग याच्यामध्ये विशिष्ट आपल्याला काय दिसून येणार आहे तर जस्टिस रोहिणी मग हे एका प्रकारचे असलेले कोण होते ते एक 15 ऑगस्ट असं उद्गारल्यावर आपल्या समोर येतात ते दोन भारत. एक स्वतंत्र भारताने जन्म घेतला तो स्वातंत्र्य दिना दिवशीचा भारत आणि एक आजचा जागतिक महासत्ता होऊ घातलेला भारत. आजचा हा महासत्ता होऊ घातलेला भारत साकार होण्यासाठी भारताला 75 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास करावा लागलाय. 15 ऑगस्ट 1947 चा भारत गरिबी, राजकीय अस्थिरता, प्रादेशिक अस्थिरता याशिवाय फाळणीच्या वेदनांनी विव्हळत होता. आजचा भारत मात्र माहिती तंत्रज्ञान, अंतराळशास्त्र आणि वैद्यकशास्त्रांमध्ये जगाचं नेतृत्व करताना आपल्याला दिसतोय. या 75 वर्षांच्या प्रवासात भारताला अनेक यशापयशाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या, अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. या आव्हानांच्या परिस्थितीला भारत कशा प्रकारे सामोरं गेला याचा उहापोह करण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी घेऊन येत आहे एक विशेष मालिका इंडिया फाइल्स. अतिशय सोप्या आणि रंजक शब्दात सर्वांनी पाहावा, समजून घ्यावा आणि इतरांनाही सांगावा असा ज्ञानवर्धक उपक्रम आणि यासोबतच जिंका हजारोंची बक्षिसं. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ना वयाची अट आहे ना कोणते शुल्क. तर लवकरच या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर अधिक माहितीसाठी संपर्क करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.